नमस्कार. झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये मी संतोष नारिंगरेकर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी आहे शिंपल्यांचे कालवण, एक शिंपली ठेवून मालवणी पद्धतीमध्ये आणि तेही चुलीवरती. चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, ह्या शिंपल्या आहेत. तर ह्या शिंपल्या आपण चुलीवरती प्रथम उकडून घ्यायच्या. अशा प्रकारे चुलीवरती आपण शिंपल्या उकडायला ठेवल्या आहेत. या उकडून झाल्यावर त्याची एक शिंपली काढून घ्यायची आणि त्याचा काट निघतो, म्हणजे उकडलेलं पाणी निघते ना, ते पण वेगळं काढून ठेवायचं, म्हणजे नंतर ते बनवताना आपल्याला यूज करता येईल. अशा प्रकारे आपल्या शिंपल्या आपण शिजवून म्हणजे उकडून घेतल्या आहेत. आता याची एक शिंपली काढून घ्यायची. आपण काढून घेऊया. अशा प्रकारे एक शिंपली काढून याच्यामध्ये घ्यायची. एक शिंपली ठेवायची. अशा प्रकारे सर्व शिंपल्या अशा काढून घ्यायच्या. एक शिंपली ठेवायची. किती इझी आहे. आपल्या शिंपल्या साफ करून झालेल्या आहेत एक शिंपली ठेवून. आणि हे शिजवल्यानंतर पाणी निघते ना, ते काढलं एका भांड्यामध्ये. हे कालवण बनवताना आपल्याला हेच पाणी यूज करायचं आहे, दुसरं पाणी नाही. समजा कमी पडलं कदाचित तर वापरू शकतो, पण एवढं पाणी बस होऊ शकतं. हे वाटण आपण काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये खोबरं, सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण हे सगळं भाजून घेतलं आणि त्याचं वाटण काढून घेतलंय. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, या आजी आहेत ना, एकदम मस्त जेवण बनवतात. सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं जेवण. आता एवढं वय झालं असलं ना तरी त्यांच्या हाताला खूप चव आहे. आता हे शिंपल्याचं पण तेच बनवणार आहेत. थोडं तेल तापायला द्यायचं, मग फोडणीला कांदा द्यायचा. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजायचा. लालसर झालंय. आता त्याच्यात हे मसाले सगळे टाकायचे. मालवणी मसाला आहे, त्याच्यात धना पावडर आहे, हळद आहे, मटन मसाला आहे आणि गरम मसाला. हे सगळे मसाले एकदम मिक्स करून टाकले. त्याला तेलात परतलाय चांगलं. तर त्याच्यामध्ये एक बटाटी कापून टाकली. ती व्यवस्थित परतून घ्यायची तेलामध्ये भाजून, कारण शिंपल्या आपण आधीच शिजवून घेतलेत, त्याच्यामुळे त्याला शिजायला परत टाइम नाही लागणार. बटाट्या थोड्या कच्च्या असल्यामुळे ते शिजून घ्यायला लागतील. आता काट त्याच्यामध्ये टाकलाय मिक्स करून. त्याच्यामध्ये आता थोडं गरम झाल्यानंतर वाटण टाकायचंय. जे आपण वाटण तयार करून ठेवलंय ते ढवळून घ्यायचं आणि त्याच्यात वाटप ओतून घ्यायचं आणि वाटप चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. त्याच्यात बटाटी चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि व्यवस्थित कड आला ना, मग त्याच्यामध्ये शिंपल्या टाकायच्या. तोपर्यंत कड येऊ देत व्यवस्थित. आता त्याच्यामध्ये 2-3 कोकम टाकायची, म्हणजे थोडा आंबटपणा आला तर जरा चव अजून वाढते त्याची आणि हिवसपणा पण जातो. बटाटी आपली शिजली आहे चांगली. आता त्याच्यामध्ये शिंपल्या, शिजवलेल्या शिंपल्या आहेत ना, त्या टाकून घ्यायच्या व्यवस्थित.
ते हलक्या हाताने हलवून घ्यायचे, नाही तर सगळे मास्ट त्याच्यातले निघून जाणार. हलक्या हाताने हलवून टोप थोडासा हलवून मग असा चुलीवरती ठेवून द्यायचा. अशा प्रकारे काय मस्त घमघमाट सुटलाय. वा, असं वाटतं आताच खायचं. आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. भाकरी बरोबर, भाताबरोबर, सगळ्याबरोबर मस्त लागते, टेस्टी. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा टेस्ट कशी झाली आहे ती. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिली मेंबरमध्ये सगळ्यांना शेअर करा. चॅनेलला लाईक पण करा. आणि तुम्ही पण या खायला. थँक्यू.